सावरे म्हणा भाग 3. दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी नेहमीप्रमाणे उठली. आज फक्त ऑफिसमध्येच काम होतं म्हणून तिने मस्त बेबी पिंक कलरचा कुर्ता आणि व्हाईट प्लाझो घालायचे ठरवले. कानात नाजूकसे सिल्वर झुमके आणि हातात नेहमीचं मेटलचं घड्याळ घालून ती ऑफिसला जायला बाहेर पडली. रस्त्यात तिच्या गाडीचा एक प्लग जीप सतत पाठलाग करते हे तिने ओळखलं. ट्रॅफिक सिग्नलला ती थांबली आणि तिने त्या जीपचा नंबर लगेच जॉनला मेसेज केला आणि माहिती काढण्यास सांगितली. सिग्नल सुटला आणि तिने त्या जीपला चकवा देण्यासाठी तिची कार दुसऱ्या रस्त्याला वळवली. लाँग रूटने ऑफिसला जायचे असे ठरवून तिने गाडी वळवली. ती जीप अजूनही ट्रॉफिकमध्ये अडकली होती म्हणून तो पाठलाग तिथे संपुष्टात आला. जरा वेळाने साक्षीने मिररमधून बघितले तेव्हा ती जीप तिला दूरपर्यंत तरी कुठे दिसत नव्हती. इकडे पोलीस स्टेशनमध्ये सगळा कारभार सांभाळण्यासाठी अधिराज दाखल झाला. त्याच्याबरोबर विक्रमही होताच. ते दोघे पोलीस स्टेशनमध्ये पाऊल न ठेवताच तोच PSI जाधव आदबीने त्यांचे स्वागत करण्यास सरसावले. त्यांना खाकी सॅल्यूट ठोकून आणि फुलांचा गुच्छ देऊन जाधव म्हणाले, जय हिंद सर. आमच्या ह्या शहरात आणि पोलीस स्टेशनमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि त्यांनी सगळ्या स्टाफची ओळख करून दिली. अधिराजने हसून त्यांच्याकडून पुष्पगुच्छ स्वीकारला. अधिराज म्हणतो, खूप खूप धन्यवाद. मला तुम्हा सर्वांसोबत काम करायला नक्कीच आवडेल. जाधव सगळ्या स्टाफबरोबर पुढच्या 15 मिनिटात एक मीटिंग अरेंज करायची. आतापासूनच कामाला सुरुवात करूया. जाधव म्हणाले, हो सर, मी लगेच तयारी करतो. जय हिंद. अधिराज आपल्या कॅबिनमध्ये निघून गेला आणि विक्रम त्याच्या टेबलकडे कामाचा आढावा घेण्यासाठी वळला. तो निघून गेला तशी प्राजक्ता कॉन्स्टेबल, ती स्वतःला जरा जास्त हुशार समजायची आणि दुसऱ्यांना नेहमी तुच्छ लेखायची. निशाला म्हणाली, का गं, हे अधिराज सर किती हॉट अँड हँडसम आहेत यार. यांच्याबरोबर काम करायला तर मी सुट्टीच्या दिवशीही येईल. मजा येईल बॉस. निशा म्हणते, अगं, त्यांना काम केलेलं जास्त आवडेल. कामाच्या नावाखाली केलेला टाइमपास नाही. तुला कळतंय ना मी नक्की काय म्हणायचे आहे ते. प्राजक्ताला तिचा टोमणा कळला आणि तिने नाक मुरडले. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात जाधवांनी सगळ्यांना कॉन्फरन्स रूममध्ये जमायची सूचना केली. कॉन्फरन्स रूममध्ये सगळे उपस्थित होते. बरोबर 15व्या मिनिटाला अधिराज कॉन्फरन्स रूममध्ये आला. तसे सगळे उठून उभे राहिले. सगळ्या स्टाफने एक साथ त्याला सॅल्यूट केले आणि जय हिंद म्हणाले. अधिराजने सगळ्यांना बसण्याची खूण केली आणि मीटिंगला सुरुवात केली. अधिराज म्हणतो, ह्या पोलीस स्टेशनमध्ये याआधी कसा कारभार चालायचा मला माहीत नाही, पण आता माझ्या पद्धतीने मी सगळे कामकाज हँडल करणार आहे. लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. मला कामाच्या वेळेला केलेले काम आणि वेळेत पूर्ण केलेले काम अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला मेमो इश्यू होणार नाहीच. अशीच कामे करा. जाधव, किती केसेस काम पेंडिंग आहेत अजून? जाधव म्हणाले, सर, मागच्या महिन्यात एकूण 35 केसेस रजिस्टर झाल्या होत्या. त्यातील 5 खूप मेजर आहेत, ज्यांचे इन्व्हेस्टिगेशन पेंडिंग आहेत. 10 केस आउट ऑफ कोर्ट सेटल झाल्या होत्या आणि बाकीच्या 20 केसवर काम सुरू आहे. अधिराज म्हणतो, गुड. सो कामाचा आणि केस इन्व्हेस्टिगेशनचा वर्कलोड खूप आहे. त्यामुळे आपण टीम्स बनवून केसवर काम सुरू करूया. त्याशिवाय रोजचे व्यवहारसुद्धा आहेतच आणि हे सगळे नीट हँडल करण्यासाठी मला तुमची सगळ्यांची बहुमूल्य साथ हवी आहे. ओके टीम? सगळे एकसाथ जोरात येस सर ओरडले. अधिराज म्हणतो, दॅट्स गुड. बरं जाधव, त्या 5 मेजर केसच्या फाईल्स घेऊन माझ्या कॅबिनमध्ये या. आणि हो, कृणाली मर्डर केसची फाईलसुद्धा सोबत आणा. ओके? जाधव म्हणते, सर, ती केस तर बंद झाली आहे. काल कोर्टचा त्या संबंधित निकालसुद्धा आलाय. अधिराज म्हणतो, जाधव, इथलं हेड कोण आहे? जाधवांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी खाली मान घालून सॉरी म्हटले. अधिराज म्हणतो, सगळे आपापल्या कामाला लागा आणि विक्रम जॉईन मी इन माय केबिन. जाधव, फाईल्स घेऊन या. जाधव आणि विक्रम येस सर म्हणाले तसा अधिराज खुर्चीवर उठला. सगळेजण उठून उभे राहिले आणि परत सॅल्यूट ठोकून कॉन्फरन्स रूम बाहेर पडले. निशा म्हणते, काय प्राजक्ता, बघितलंस ना सर किती हॉट आहेत ते? प्राजक्ता म्हणते, हो, डोक्याने तर खूपच हॉट आहे. तापट असं तिला म्हणायचं आहे, नाहीतर उगाच गैरसमज करून घ्याल. पण तरीही मस्त आहे. जस्ट लव्ह हिम यार. निशा म्हणते, ए बिनडोक, हळू बोल ना, सर कॅबिनमध्ये आहेत. प्राजक्ता म्हणते, सो व्हॉट? त्यांना तर मी सगळ्यांच्या समोर प्रपोज करणार आहे, बघशीलच तू. निशाने प्राजक्ताकडे, तुझं काहीही होऊ शकत नाही.
ह्या आविर्भावात पाहिलं आणि डोक्याला हात लावून घेतला. जगताप मॅडम म्हणते, ए पोरींनो, गप्पा कसल्या मारताय? काम करा काम. जगताप मॅडमनी त्यांना दटावलं तशा त्या आपापल्या कामाला लागल्या. साक्षीच्या ऑफिसच्या बाहेर जरा अंतरावर कधीची एक व्यक्ती कोणाला संशय येणार नाही अशा तऱ्हेने दूध मळत होती. साक्षी कार पार्क करून आत ऑफिसमध्ये आली तशी ती व्यक्ती तिच्या गाडीजवळ गेली. गाडीच्या टायरजवळ काहीतरी केले आणि काहीच घडले नाही अशा आविर्भावात तिथून बाईकवर बसून निसटली. बऱ्याच दूर आल्यावर त्या व्यक्तीने फोन काढला. ती व्यक्ती म्हणते, बॉस, आज तुमचे काम होऊन जाईल. संध्याकाळपर्यंत ती तुमच्याकडे असेल. फोनवरील व्यक्ती म्हणतो. ती व्यक्ती म्हणते, नाही, कोणाला माझा संशय आला नाही. फोनवरील व्यक्ती म्हणतो. ती व्यक्ती म्हणते, येस बॉस, तुम्ही माझे पैसे फक्त तयार ठेवा. साक्षी ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा रिटाने साक्षीची ऑफिस अटेंडंट तिला हसून गुड मॉर्निंग विश केले. साक्षीने तिला हसून प्रतिसाद दिला आणि रिटाला आजची अपॉइंटमेंट लिस्ट आणि केस फाईल्स आणायला सांगून तिच्या कॅबिनकडे वळली. केस स्टडी करत असताना साक्षीचा फोन वाजला. अननोन नंबरवरून कॉल आला. तसा तिने सावध पवित्रा घेतला आणि सरळ कॉल रिसीव्ह करून कॉल रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली. कॉल रेकॉर्ड करण्याचे 2 फायदे होते. एक तर आवाजावरून तिला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी क्लू मिळाला असता आणि दुसरं म्हणजे त्या आवाजाची क्लिप तिला एव्हिडन्स म्हणून उपयोगी पडली असती. साक्षी म्हणते, हॅलो. पलीकडील व्यक्ती म्हणते, साक्षी म्हणते, हॅलो, कोण बोलतंय? पलीकडील व्यक्ती काहीच बोलत नसतो. साक्षी म्हणते, बोलता येत नसेल तर फोन कशाला करता स्टुपिड? पलीकडील व्यक्ती म्हणतो, चिल बेबी, एवढा त्रास कशाला करून घेतेस? अजून काही वेळ थांब, मग आपण एकमेकांच्या मिठीत राहू. आरामात. जे बोलायचे ते बोलू. ठीक आहे जान? साक्षी म्हणते, ए भेकड्यासारखा फोनवर काय धमक्या देतोयस रे? हिम्मत असेल तर समोर ये. अशा ह्या तुझ्या धमक्यांचा माझ्यावर काही एक फरक पडणार नाही. पलीकडील व्यक्ती म्हणतो, हो ग राणी, थोडी कड काढ. मग आपण फक्त एकमेकांसमोर नाही, एकमेकांच्या अगदी जवळही असू. आणि हो, आजच्या बेबी पिंक कलर ड्रेसमध्ये तू खूप हॉट दिसतेस. सी यू डार्लिंग, व्हेरी सून. एवढं बोलून त्या व्यक्तीने कॉल कट केला. साक्षीला खरं तर त्याच्या बोलण्याचा खूप राग आला होता. पण ही वेळ शांत डोक्याने विचार करून त्याचा डाव उघडून लावण्याची होती हे तिला पक्क ठाऊक होतं. थोडा वेळ विचार करून तिने मनाशीच काहीतरी ठरवले आणि रिटाला आजच्या अपॉइंटमेंटची कॅन्सल करायला सांगून ऑफिसच्या बाहेर पडली. येणारे धमक्यांचे कॉल्स काही साधे नव्हते आणि ह्या मागे नक्कीच कुठला तरी मोठा डाव होता हे तिला जॉन मार्फत आतापर्यंत कळले होते. त्यामुळे ती जे काही करते ते तिला अतिशय सावधगिरीने करणे गरजेचे होते. एकटीने ह्याचा मोक्ष लावणे तिच्या आवाक्याबरोबर होते, कारण एक तर तिला शत्रूच्या ताकदीची कल्पना नव्हती आणि जराशी ही चूक तिला महागात पडली असती. या सगळ्यात विक्रमची मदत घ्यायची असं तिने मनाशीच ठरवलं आणि ती सरळ पोलीस स्टेशनमध्ये विक्रमला भेटण्यासाठी गेली. ती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा जगताप मॅडम दारातच उभ्या होत्या. तिला पाहताच त्यांना खूप आनंद झाला. जगताप मॅडम म्हणाल्या, अरे साक्षी, आज सकाळी सकाळी इकडे कशी काय? साक्षी म्हणते, अहो मॅडम, जरा अर्जंट काम होतं. जगताप मॅडम म्हणाल्या, हो, तू आधी आत ते ये. साक्षी जगताप मॅडमच्या टेबलकडे जाऊन बसली. जगताप मॅडम म्हणाल्या, बोल ना बाळा, काय झालं? साक्षी म्हणते, ते मॅडम, आज विक्रम सर आणि नवीन PI जॉईन होणार होते ना? जॉईन झालेत का ते? बाजूंच्याच टेबलवर बसलेली प्राजक्ता तिने असे म्हणताच तोंड वाकडं करत म्हणाली, का ग, तू काय त्यांच्या स्वागतासाठी येणार होतीस की काय? जगताप मॅडम म्हणाल्या, प्राजक्ता, तुला विचारलंय का तिने? तू तुझे नाक तुझ्या कामात खुपसून ठेवले तर बरं होईल. हां? साक्षीने प्राजक्ताकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाली, मॅडम, मला विक्रम सरांना भेटायचं होतं. खूप महत्त्वाचं काम आहे त्यांच्याकडे. जगताप मॅडम म्हणाल्या, पण विक्रम सर आणि अधिराज सर त्यांच्या कॅबिनमध्ये बसून केस संदर्भात चर्चा करताय. साक्षी म्हणते, ओ ओके, मग मी वाट बघते त्यांची थोडा वेळ. जगताप मॅडम म्हणाल्या, हो चालेल. पोलीस स्टेशनमध्ये अधिराज, विक्रम आणि जाधव अधिराजच्या कॅबिनमध्ये त्या 5 केस संबंधी चर्चा करत होते. अधिराज म्हणतो, ह्या 5 केसपैकी 3 केस अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या आहेत. जाधव, ह्या मुलींना किडनॅप करून आता 15 दिवस होऊन गेले, तरी काही शोध लागला नाही. जाधव म्हणाले, नाही सर, म्हणजे अपहरण करून किडनॅपिंगची धमकीचे कॉल्स वगैरे काही केले नाहीत म्हणून त्यांना ट्रेस करणं शक्य होत नाही आहे. अधिराज म्हणतो, व्हॉट रॅबिश? जाधव, काहीही कारणे देऊ नका.
त्या मुलींच्या जीवाचा प्रश्न आहे. जाधव म्हणाले, सर, आमचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. एका निनावी व्यक्तीने एक ऑडिओ क्लिप पाठवली होती काही दिवसांपूर्वी. त्यात प्रथमदर्शनी तरी मुलींनी अपहरण पैशांसाठी झालेले नाही एवढं तरी निश्चित आहे. अधिराजला मात्र जाधवांचं म्हणणं फार काही रुचलेले नाही हे विक्रमने ओळखले. जाधवांची या सगळ्यात खरं तर काहीच चूक नाही हेही त्याला ठाऊक होते. सांडपान दोष देऊनही काही उपयोग नव्हता. परिस्थिती सांभाळून घेत तो म्हणाला. विक्रम म्हणतो, सर, कूल डाऊन. आपण नव्याने ह्या केसचे इन्व्हेस्टिगेशन सुरू करू आणि लवकरात लवकर त्यांना शोधून काढू. अधिराज म्हणतो, ते तर करावेच लागेल जाधव. जाधव, ती ऑडिओ क्लिप मला ऐकायची आहे. जाधवांनी खिशातला पेनड्रॉईड काढला आणि अधिराजच्या लॅपटॉपला कनेक्ट करून रेकॉर्डिंग प्ले केले. 2दा अधिराजने ती क्लिप ऐकली आणि लॅपटॉप बंद केला. अधिराज म्हणतो, बरं जाधव, ह्या केसची नव्याने इन्व्हेस्टिगेशन सुरू करूया. पण त्या अगोदर कृणाली मर्डर केसची जरा सविस्तर माहिती सांगा. इन्व्हेस्टिगेशन कशा पद्धतीने झाले ते मला जाणून घ्यायचे आहे. जाधवांना अधिराजचा असे विचारण्यामागचा रोग कळला. अधिराज आधीच खूप भडकलेला होता. त्यात जर त्याला पोलिसांपेक्षा साक्षीने पुरावे गोळा केलेत असे कळले असते तर तो अजून भडकला असता. म्हणून त्यांनी मागचा पुढचा विचार न करता सरळ जगताप मॅडमचे नाव समोर केले. जाधव म्हणाले, सर, लेडी हेड कॉन्स्टेबल जगताप मॅडम ह्या केसबद्दल सविस्तर सांगू शकतील तुम्हाला. अधिराज म्हणतो, ठीक आहे. अधिराजने कॉल बेल दाबली तसे हवालदार शिंदे आत आले आणि सॅल्यूट ठोकून जय हिंद म्हणाले. अधिराज म्हणतो, शिंदे, जगताप मॅडमना पाठवून द्या. जगताप मॅडम आणि साक्षी बोलत बसल्या होत्या. तेवढ्यात शिंदेंनी जगताप मॅडमना अधिराज सरांनी आत बोलावलं असे सांगितले. साक्षीला येते असं सांगून त्या आत गेल्या. साक्षी तिथेच जवळच्या बाकड्यावर विक्रमची वाट पाहत बसली. सो फायनली अधिराज आणि साक्षीची भेट होईल. अहो, होणारच ना, त्याशिवाय प्रेमकथा पुढे कशी जाईल? खूप जणांना प्रश्न पडलाय की साक्षीच्या मागे नेमके किती जण वेडे झाले आहेत. मग आमची साक्षी काही कमी आहे का? शेरणी आहे ती, जी सर्वांना घायाळ करू शकते. कधी तिच्या तपकिरी डोळ्यांनी, तर कधी गिरीश सारख्या थोबाडीत मारून, तर कधी विराज सारख्या लोकांना योग्य प्रत्युत्तर देऊन, तर कधी असो. पण एक मात्र आहे, तिच्या मागे लागणाऱ्यांची लिस्ट जरी भरपूर असली तरी ती कुणालाच भाव देणार नाहीये हे तेवढंच खरं आहे की तिच्यासाठी तिचं करिअर महत्त्वाचं आहे, तिची फॅमिली, तिचं सर्व काही आहे. जगताप मॅडम कॅबिनमध्ये गेल्या आणि अधिराजला कडक सॅल्यूट ठोकून जय हिंद म्हणाल्या. अधिराज म्हणतो, जय हिंद मॅडम, या बसा. जगताप मॅडम अधिराजच्या समोरच्या खुर्चीवर जाधवांच्या बाजूला बसल्या. अधिराज म्हणतो, मॅडम, तुम्ही इथल्या लेडी हेड कॉन्स्टेबल आहात. कृणाली केस संदर्भात तुम्हाला माहिती असेलच. जगताप मॅडमनी एकदा जाधवांकडे बघितले आणि बोलू लागल्या. हो सर, सगळ्यांनाच ती केस माहिती आहे. कोर्टाचा निकालही आलाय त्या संदर्भात. अधिराज म्हणतो, हो, त्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण त्या केसचे इन्व्हेस्टिगेशन नेमके कसे केले ते मला सांगा. आणि हो, जरा स्पष्टच सांगा. काहीही लपून ठेवू नका. जगताप मॅडम म्हणाल्या, ते सर, म्हणजे त्या केसबद्दल त्यांना साक्षीचे नाव सांगायचे नव्हते म्हणून त्या सांगण्यास टाळाटाळ करत होत्या. जगताप मॅडमने जाधवांकडे बघितले तर जाधव खाली मान घालून गप्प बसलेले होते. अधिराज म्हणतो, मॅडम, जे काही असेल ते खरे आणि नीट सांगा. जगताप मॅडमकडे आता पर्याय नव्हता. त्यांनी खरं सांगायचे ठरवले. जगताप मॅडम म्हणाल्या, सर, ते अँड साक्षीने ह्या केसचे इन्व्हेस्टिगेशन केले आणि पुरावेही गोळा केलेत. अधिराजचा पारा चढला. तो तडक खुर्चीवरून उठला आणि जवळजवळ ओरडलाच. का? पोलिसांच्या हातात काय बांगड्या भरल्या होत्या का? आणि ही साक्षी कोण समजते? कोण स्वतःला? लॉयर आहे ना मग? पोलिसांच्या कामात कशाला लुडबुड करते? त्यांचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. साक्षी आणि बाकीच्या स्टाफनेही ऐकला होता आणि सगळ्यांनी कॅबिनच्या दिशेने पाहिले. शिंदे आणि निशा घाबरून साक्षीजवळ आले. प्राजक्ता कुस्तीत हसत होती. अधिराजचा तो अवतार पाहून जाधव आणि विक्रम घाबरले. तिघेही उभे राहिले. जगताप मॅडम परिस्थिती सांभाळत म्हणाल्या, सर, मी जरा स्पष्टच बोलते. साक्षी जे काही वागली ते त्या परिस्थितीत ठीकच होते आणि पोलिसांचे म्हणाल तर तेव्हा आमचे हात खरंच बांधले होते. अधिराज त्यांनी असं म्हणताच परत गरजला. अधिराज म्हणतो, मग तुम्ही नोकरी कशाला करता? काम करता येत नसतील तर घरी बसा ना. आणि त्या साक्षीसारख्या कुठल्याही येऱ्यागेऱ्या लोकांची बाजू माझ्यासमोर तर मांडूच नका. जगताप मॅडमना सुद्धा आता राग आला.
त्यांनीही जरा मोठ्यानेच अधिराजला म्हटले, सर, साक्षी कोणी ऐरीगैरी नाही आहे. ती मला माझ्या मुलीसमान आहे. जेव्हा माझ्याच रक्ताच्या माणसांची गरज पडल्यावर माझ्याकडे पाठ फिरवली, तेव्हा फक्त साक्षी एकटी माझ्या बाजूने उभी राहिली. तिने त्यावेळी परिस्थिती कशी हँडल केली ती तिलाच माहिती. पण तिचे खूप उपकार आहेत माझ्यावर. जगताप मॅडमचे बोलणे बाहेर आलेल्या साक्षीने ऐकले आणि टचकन तिच्या डोळ्यात पाणी आले. पण तिने ते लगेच परतले. विक्रमला ही साक्षीचे हे रूप अनोळखी होते. अधिराज म्हणतो, अच्छा, म्हणजे असे वागून तुम्ही उपकारांची परतफेड करताय का जगताप मॅडम? आणि जाधव, तुम्ही तुमच्यावर काय उपकार केलेत तिने की तुम्हीही तिला पाठीशी घालताय? सगळं पोलीस स्टेशन मिळून डोक्यावर घेऊन नाच त्या साक्षीला आणि कायद्याची ही वाट लावून टाका. रागात अधिराज काय बोलत होता हे त्यालाही समजत नव्हते. परिस्थिती हाताबाहेर जाते हे ओळखून विक्रम शेवटी मध्ये पडला. विक्रम म्हणतो, सर, प्लीज तुम्ही शांत व्हा. त्याचं म्हणणं तरी एकदा नीट ऐकून घ्या. मी सुद्धा साक्षीला ओळखतो आणि काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय ती असे काही करणार नाही ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. जगताप मॅडम, तुम्ही सविस्तर सांगा नेमकं काय झालं ते. जगताप मॅडम म्हणाल्या, विक्रम सर, माफ करा मी विषय सोडून बोलते, पण बाहेर साक्षी 1 तास झाला तुमची वाट बघत बसली आहे. तुम्ही कामात होता म्हणून तुम्हाला निरोप द्यायलाही अडवलं तिने. काहीतरी खूप महत्त्वाचं काम आल्याशिवाय ती एवढा वेळ थांबणार नाही. प्लीज सर, तुम्ही आधी तिला भेटून घ्याल का? विक्रम म्हणतो, साक्षी इथे अचानक कशी काय? जगताप मॅडम म्हणाल्या, तिने मला काहीच सांगितलं नाही सर. तिला तुम्हालाच भेटायचं आहे. विक्रमने आपला मोर्चा अधिराजकडे वळवला. विक्रम म्हणतो, सर, तुमची परवानगी असेल तर प्लीज मी तिला भेटून येऊ का? अधिराजला अजून राग आला. तो रागातच म्हणाला, विक्रम, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना असे बाहेर ताटकळत ठेवणे बरोबर नाही. जा आणि तिला माझ्यासमोर घेऊन ये. काय तो आताच तिच्यासमोर सोक्षमोक्ष लावून टाकू. विक्रमने होकारार्थी मान हलवली आणि कॅबिन बाहेर आला. जाधव आणि जगताप मॅडम अपराधी भावनेने उभे होते. अधिराज तनफणच आपल्या खुर्चीवर बसला. विक्रम बाहेर आला तशी त्याची नजर साक्षीवर पडली आणि तो तिच्या दिशेने वळला. साक्षी त्याच्याकडे पाहून गोड हसली. निशा, शिंदे आणि खुद्द विक्रम तिला असं हसताना पाहून शॉक झाले. ती जेव्हा अशा परिस्थितीत हसायची तेव्हा समोरच्या माणसाचे काही खरे नाही हे विक्रमला पक्क ठाऊक होतं. साक्षी म्हणते, काय वो विक्रम सर, दिवाळीच्या आधीच माझ्या नावाने फटाके फोडायला सुरुवात केली की काय तुमच्या साहेबांनी? विक्रम म्हणतो, साक्षी, मस्करी करू नकोस. चल, तुला सरांनी आत बोलावलंय. साक्षी म्हणते, पण मला त्यांच्याशी काहीही बोलायचं नाही. विक्रम, मला तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. विक्रम म्हणतो, हो, ते तर तू सांगच, पण सध्या आत चल. सर जाम भडकलेत साक्षी. प्लीज चल ग माझ्यासाठी प्लीज. साक्षीने जो होगा सो देखा जाएगा असा विचार केला आणि ती विक्रमला म्हणाली, बरं चल. विक्रमसोबत साक्षी अधिराजच्या कॅबिनमध्ये गेली. अधिराज खुर्चीवर दरवाजाकडे पाठ करून बसला होता. साक्षी जगताप मॅडमच्या बाजूला जाऊन उभी राहिली. काही सेकंद शांततेत गेल्यावर विक्रमने पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली. विक्रम म्हणतो, सर, ते साक्षी. अधिराजने खुर्ची वळवली आणि समोर अधिराजकडे पाहिले. कॅफेमध्ये गिरीशच्या थोबाडीत मारलेली साक्षी त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेली. तिचे तपकिरी डोळे पाहून त्याचा राग क्षणात मावळला. तिला पाहिल्यावर जग जिंकल्याचे भाव त्याच्या डोळ्यात उमटले. खूप वेळ उन्हात चालून थकल्यावर थंड हवेची झुळूक अंगाला स्पर्शून जावी तशी त्याच्या अंगावर गोड शिरशिरी आली. पण फक्त क्षणभरच. साक्षीला त्याचा त्याचा बोलण्याचा खूप राग आला होता. तिने अधिराजकडे रागाने बघितले आणि विक्रमकडे पाहून म्हणाली, विक्रम सर, मला का बोलावले आहे इथे? ऐऱ्या गेऱ्या लोकांकडे काय काम आहे पोलीस खात्यांचं? अधिराज म्हणतो, काय आहे ना मिस साक्षी, पोलिसांना भरपूर कामं आहेत, वर्कलोडही खूप आहे, म्हणूनच तुमची मदत हवी होती केस इन्व्हेस्टिगेशन करायला. साक्षी म्हणते, का हो सर, ऐऱ्या गेऱ्या लोकांची मदत घ्यायला पोलिसांनी काय हातात भांगड्या भरल्या आहेत की काय? अधिराजला तिचे टोमणे बरोबर कळत होते. दोघेही सेरास सवाशेर होते. जगताप मॅडम त्यांचे शब्दाचे वार ऐकून ओठ दाबून हसत होत्या. विक्रमला त्या दोघांचा कसे थांबवावे कळत नव्हते. कारण दोघेही कमी नाहीत हे. त्यांच्यापेक्षा जास्त चांगले अजून कोणाला माहिती असणार. शेवटी जाधव मध्ये पडाले. सर, मी सांगतो तुम्हाला नीट. तुम्ही इथे येण्या अगोदर सानप साहेब इथले इन्चार्ज होते.
त्यांची आणि आमदार साहेबांची घनिष्ठ मैत्री होती आणि सानप साहेब पाटलांना नेहमीच मदत करायचे. कितीतरी बेशिस्त कामे सर्रासपणे शहरात चालली होती आणि तेही केवळ त्यांच्या ह्या मैत्रीच्या जोरावर. लोक तर पोलीस डिपार्टमेंटला नाव ठेवून मोकळे झाले होते. पण डोळ्यादेखत दिसत असूनही आम्ही काहीच करू शकत नव्हतो. जगताप मॅडम म्हणाल्या, "हो सर, कृणाली केसच्या 10 महिने आधीच सेम केस घडली होती. त्यात हाच आरोपी सूत्रधार होता, पण पुराव्याअभावी तो सुटला. नंतर कृणाली मर्डर केस झाली आणि कोणालाही खबर लागू न देता साक्षीने स्वतः क्राईम सीनवर जाऊन पुरावे गोळा केले." अधिराज म्हणतो, "पण तुम्ही एवढ्या विश्वासाने कसं सांगू शकता की त्या केसमध्येही तोच आरोपी होता आणि ह्या कृणाली केसमध्ये पुरावे मुद्दाम तयार केले नसतील, कशावरून?" जाधव म्हणाले, "सर, सानप साहेबांनी मला धमकी दिली होती की जर मी त्यांच्या सांगण्यावरून ते पुरावे नष्ट केले नाही तर माझ्या मुलीचीही त्या मुलीसारखी हालत होईल आणि म्हणून मी त्या केसमधले कपिलच्या विरुद्ध असलेले सगळे पुरावे स्वतःच्या हाताने नष्ट केले होते. कृणाली केस झाली आणि परत विश्वासाने सानप साहेबांनी ही केस माझ्याकडे सोपवली. जर साक्षी त्या दिवशी आम्हाला भेटली नसती तर त्या केसमधले पुरावे मी नष्ट केले असते आणि आजपर्यंत अजून एक निष्पाप कृणाली बळी पडली असती." जगताप मॅडम म्हणाल्या, "सर, कृणालीचा खून झाला त्या दिवशी साक्षी आमच्याकडे आली आणि तिने तिचा प्लॅन सांगितला. प्लॅननुसार सानप साहेबांना अंधारात ठेवून कृणालीच्या बाजूची केस स्ट्रॉंग करायचे आवाहन होते. पुरावे आधीच तिने सुरक्षितरित्या गोळा केले होते. आमचं काम फक्त सानपांची दिशाभूल करण्यात होतं." जाधव म्हणाले, "केस माझ्याकडेच होती म्हणून त्यांची दिशाभूल करण्यात आम्हाला यश आले. पंचनाम्यापासून ते साक्षीदारापर्यंत सगळी कागदपत्रे मी ऐनवेळी बदलवली. शेवटपर्यंत आम्हा तिघांना सोडून ह्याची खबर कोणालाच नव्हती. आमचा प्लॅन तर सफल झाला, पण त्यानंतर सानपांचे धाबे दणाणले. त्यांनी आम्हाला मेमो इश्यू करून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली." जगताप मॅडम म्हणाला, "जेव्हा कृणालीच्या बाजूने केस झुकू लागली तेव्हा सुळाच्या भावनेने पेटून उठलेल्या आमदारांच्या मुलाने तर माझ्या मुलालाही किडनॅप करण्याचे षड्यंत्र रचले होते. तेव्हा सुद्धा साक्षी होती म्हणून त्यांचा डाव उघडला आणि माझी मुलगी त्यांची शिकार होण्यापासून वाचली." जाधव म्हणाले, "सर, फक्त 2 वर्ष उरली आहेत माझी रिटायरमेंटची. ही 2 वर्ष तरी केवळ आणि केवळ सत्याच्याच बाजूने उभे राहीन अशी शपथ कृणालीच्या खुनाच्या दिवशी साक्षी येऊन भेटली त्याच दिवशी घेतली होती. तरीही तुम्हाला आमचं म्हणणं पटत नसेल तर तुम्हाला योग्य वाटेल ती ॲक्शन तुम्ही घेऊ शकता." अधिराज आणि विक्रम हे सगळे ऐकून सुन्न झाले होते. विक्रमला साक्षीचा खूप अभिमान वाटत होता. अधिराजने एक नजर साक्षीकडे बघितले तर ती शांतपणे उभी होती. एवढं सगळं तिने एकटीने हँडल केले ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. जाधवांच्या आवाजाने अधिराज भानावर आला. साक्षीकडे बघत तो म्हणाला, "जाधव, जगताप मॅडम, हा विषय इथेच संपलाय. सो ह्याबद्दल कुठेही वाच्यता करू नका. सर्वांच्याच हिताच्या दृष्टीने ते गरजेचे आहे. तुम्ही बाहेर जा आणि कामाला लागा." जगताप मॅडमनी साक्षीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तसे साक्षीने त्यांच्याकडून पाहून स्मित हास्य केले. अधिराजने हे लगेच टिपले. जगताप मॅडम आणि जाधवांनी अधिराजला सॅल्यूट केले आणि ते कॅबिन बाहेर पडले. विक्रम आणि अधिराज दोघेही साक्षीकडे पाहत होते. कोणाला काय बोलावे आणि कशी सुरुवात करावी कळत नव्हते. अधिराजला तर खूप गिल्टी फील होत होतं. विक्रमने बोलायला सुरुवात केली. विक्रम म्हणतो, "साक्षी, तू प्लीज बस ना." साक्षी म्हणते, "नाही, नको. विक्रम, मला तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. मी बाहेर थांबते, तू ये." साक्षीने एकदाही अधिराजकडे बघितले नाही. ती तशीच कॅबिन बाहेर पडली आणि विक्रमची वाट बघू लागली. झाली शेवटी अधिराजची आणि साक्षीची भेट. पण ती अशी? आता अधिराजला साक्षीचा राग घालवायला किती पापड लाटावे लागणार ते कथा उलगडतच जाईल तसे कळेलच.